अकोल्यातील पारस औष्णिक वीज केंद्रासमोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण. अकोल्यातील पारस औष्णिक वीज केंद्रातील कथित भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी श्रीकांत अरविंद पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. पारस औष्णिक वीज केंद्रातील बोगस कामगार आणि EPF प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच काही कंत्राटदारांनी आपल्या कुटुंबियांची नावे कामगारांच्या देयक पत्रकात नोंदवून दरमहा 20,000 रुपयांचा आर्थिक भार लादल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. पारस औष्णिक वीज केंद्रातील कथित भ्रष्टाचाराचे पुरावे, तपशीलवार माहिती संबंधित यंत्रणांना देऊनही दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही श्रीकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. हर्षदास सोनोने, अकोला.